लोकसभेत झालेल्या पराभवानंतर रावसाहेब दानवेंना पक्षात मोठी जबाबदारी. दानवेंकडे निवडणूक संचालन समितीचं प्रदेश संयोजक पद, बावनकुळेंच्या बरोबरीचं पद असल्याची ही माहिती. सिडकोच्या शिल्लक घरांना गणेशोत्सवाचा मुहूर्त. तळोजा द्रोणागिरीतल्या 3200 सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. आरे ते बीकेसी भूमिगत मेट्रोचं काम सप्टेंबर अखेर, तर बीकेसी कफ परेड टप्पा फेब्रुवारी 2024 पर्यंत येणार पूर्णत्वास, एमएमआरडीची माहिती. पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका लवकरच सुरू होणार. याविषयी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक. राज्य सरकार प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी अर्धा खर्च करणार असल्याची ही माहिती. वाशीच्या एपीएमसी बाजारामध्ये कोथिंबीरीची जुडी 200 रुपयाला. मोठ्या पावसामुळे उत्पादन घटल्यानं दर वाढले. पुढचे काही दिवस दर चढेच राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज. भिवंडीतल्या एका सोसायटीच्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग. 6 ते 7 मीटर जळाले. अग्निशमन दलानं आग त्वरित विझवल्यानं मोठी हानी टळली. गेल्या आठवड्यातल्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाचा जोर वाढला. मराठवाडा, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण, जनजीवन विस्कळीत. हिंगोलीत पावसाचा जोर, पूरस्थिती वाढण्याची शक्यता. नागरिकांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू. शेतामध्ये पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान. मदतीसाठी शेतकऱ्यांची आर्त हाक. परभणीतल्या वझूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये बस वाहून गेली. पाण्याच्या मोठ्या लोंढ्यानं बस वाहून गेली. प्रसंगावधान राखत चालक आणि वाहक बाहेर पडल्यानं जीव वाचला. मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये 20 शेतकरी अडकले. जनावरांच्या गळ्याला पाणी लागलं. व्हिडिओ काढत तातडीनं सुटका करण्याची शेतकऱ्यांची मागणी.